पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच. याचे लेखक आहेत नेपोलियन हिल. तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकाला प्रकाशन करण्यात आलेलं आहे 1937मध्ये. तर या पुस्तकाचा प्रकार जो आहे तो आहे स्वसहाय्य आणि प्रेरणादायक. तर मित्रांनो, या पुस्तकाबद्दल आपण बरंचसं ऐकलेलं आहे. हे पुस्तक फक्त आर्थिक संपत्ती मिळवण्याबाबत नाही, तर यशस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिक आणि आत्मिक दृष्टिकोनाविषयी आहे. हे पुस्तक 25 वर्षाच्या संशोधनातून तयार करण्यात आले आहे, जिथे नेपोलियन हिल यांनी अनेक यशस्वी उद्योजक, राजकारणी, संशोधक यांचा अभ्यास केला होता, ज्यात थॉमस एडिसन, हेनरी फोर्ड, अँड्र्यू कार्नेगी यांचा समावेश आहे. तर या पुस्तकाचे मुख्य विचार जे आहेत ते 13 गोष्टीमध्ये आहेत. त्याचे मुख्य जे विचार आहेत ते आहे, पहिला इच्छा, दुसरा श्रद्धा, तिसरा आत्मसूचना, चौथा ज्ञान, पाचवा कल्पना, सहावा योजना, सातवा निर्णय, आठवा प्रयत्न, नववा मास्टरमाइंड, 10वा अचेतन मन. तर याच्यामध्ये एकूण 13 आहेत, पण मी तुम्हाला 10च सांगितलेले आहेत. मित्रहो, हे पुस्तक प्रिंटसुद्धा छान आहे. या पुस्तकाचा कवर पेजसुद्धा छान आहे, वाचण्यासाठी खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा अवश्य वाचू शकता. मित्रहो, या पुस्तकाची समरीसुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण उदाहरणासहित घेऊन येणार आहे. तर ती समरीसुद्धा तुम्ही नक्की ऐकू शकता. आणि हे जीवन बदलणारं पुस्तक आहे, त्यासाठी त्या समरीला अवश्य बघा. धन्यवाद.